आपण अशा एका व्हायरस बद्दल बोलणार आहोत जो कोरोना व्हायरस पेक्षा 7 पटीने जास्त घातक आहे, 7 पटीने जास्त लवकर पसरतो। तर त्या व्हायरसचं नाव आहे एमपॉक्स किंवा मंकी पॉक्स व्हायरस। तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जगातल्या सगळ्या देशांना सतर्कतेचा अलर्ट राहण्याचा इशारा दिलेला आहे, कारण की हा जो एमपॉक्स व्हायरस आहे, मंकी पॉक्स व्हायरस आहे, तो खूप जास्त रॅपिडली पसरत आहे। एमपॉक्स व्हायरस नेमका काय आहे, त्याला एमपॉक्स नाव कसं पडलं ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया। तर एमपॉक्स म्हणजेच मंकी पॉक्स व्हायरस। तर 1958 मध्ये सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे हा व्हायरस 1958 पासून सापडलेला आहे। तर हा सगळ्यात पहिल्यांदी हा जो एमपॉक्स व्हायरस आहे तो एका माकडामध्ये सापडलेला आहे, त्याच्यामुळे ह्याला आपण एमपॉक्स किंवा मंकी पॉक्स व्हायरस असं म्हणतो। ह्याचं इन्फेक्शन सगळ्यात पहिल्यांदी एका माकडाला झालेलं होतं। कोविड व्हायरसचे वेगवेगळे प्रकार होते, तसेच ह्या एमपॉक्स व्हायरसचे पण स्ट्रँड्स आहेत किंवा प्रकार आहेत, त्याला आपण क्लेड 1 आणि क्लेड 2 म्हणतो। तर क्लेड 1 हा क्लेड 2 पेक्षा जास्त घातक आहे आणि क्लेड 2 हा खूप जास्त रॅपिडली पसरतो। तर 1970 मध्ये सगळ्यात पहिल्यांदी एका ह्यूमन बिईंगवर म्हणजे एका माणसामध्ये ह्या एमपॉक्स व्हायरसचं इन्फेक्शन आढळून आलं होतं। तर ते कुठं आढळून आलं होतं, तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, जे की आफ्रिका खंडामध्ये आहे, म्हणजे आफ्रिकन देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदी ह्याचं इन्फेक्शन बघायला मिळालं होतं। आणि हा म्हणजे आफ्रिकापर्यंतच मर्यादित होता किंवा आफ्रिका खंडातल्याच भरपूर देशांमध्ये हा डिसीज पसरत होता, पण मागच्या काही वर्षांपासून खूप जास्त रॅपिडली जगातल्या इतर देशांमध्ये पण हा डिसीज पसरत आहे, रॅपिडली पसरत आहे। त्यामुळे WHOनी सगळ्या देशांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर आता ह्याचे साइन्स आणि सिम्पटम्स, ह्याचे लक्षणं काय काय असू शकतात, तर सगळ्यात पहिल्यांदी फीवर म्हणजेच की ताप येते, त्याच्यानंतर मसल पेन म्हणजे अंगदुखी, त्याच्यानंतर थकवा येतो, फटीग, त्याच्यानंतर डोकेदुखी होते आणि आपल्या स्किनवर एक रॅश बघायला मिळतात, ज्या की इची असतात, म्हणजे त्या खाजवतात आणि खूप जास्त पेनफुल होतात, खूप जास्त आग होते, त्रास होतो त्या रॅशेसने आपल्याला। आणि आपले जे लिम्फ नोड्स आहेत ते स्वोलन होतात, म्हणजे की त्यांना सूज येते। तर ही काही मेन लक्षणं आहेत एमपॉक्स व्हायरसची। आता त्याचं ट्रान्समिशन म्हणजे तो कसा पसरतो, तर एमपॉक्स हा व्हायरस आहे तो ह्यूमन टू ह्यूमन आणि ॲनिमल टू ह्यूमन असा पसरतो। तर ह्यूमन टू ह्यूमन म्हणजे माणसापासून माणसाला, म्हणजे एखाद्या एमपॉक्स व्हायरसचं इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीसोबत आपला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आला किंवा कुठल्याही प्रकारचा जर आपला कॉन्टॅक्ट आला, त्या व्यक्तीचे जर कपडे यूज केले तर आपल्याला हा डिसीज होऊ शकतो। खूप जास्त कॉन्टॅजियस डिसीज आहे, साथीचा आजार आहे, खूप जास्त लवकर हा आजार पसरतो। त्याच्यानंतर ॲनिमल टू ह्यूमन, आता हा व्हायरस सगळ्यात पहिल्यांदा माकडांमध्ये बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर माणसांमध्ये बघायला मिळाला। त्याच्यामुळं कुत्रा, माकड अशा प्रकारच्या ॲनिमल्समधून माणसामध्ये पण हा आजार दिसू शकतो। त्याच्यानंतर आता म्हणजे की ह्या व्हायरसने डेथ होते का, तर हो, तर काही प्रमाणात म्हणजे क्लेड 1 हा जो त्याचा स्ट्रँड आहे किंवा टाईप आहे, तर ह्या क्लेड 1 मुळे ह्यूमनची डेथ होऊ शकते। तर सगळ्यात जास्त म्हणजे की घातक काय आहे की सगळ्या शरीरावर आपल्या खूप जास्त रॅशेस असे फोड येतात, त्याच्यामुळे खूप जास्त आपल्याला त्रास होतो। आता ह्याचं डायग्नोसिस म्हणजे की एमपॉक्स किंवा मंकी पॉक्स झालेला आहे हे कसं कळेल, तर हे आपण टेस्ट करू शकतो। टेस्टमध्ये जर व्हायरस पॉझिटिव्ह आला की मंकी पॉक्सचं इन्फेक्शन झालेलं आहे। त्याच्यानंतर आता ह्याचं प्रिव्हेन्शन म्हणजे की आपण मंकी पॉक्स होऊ नये म्हणून कुठली काळजी घेऊ शकतो, तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, जी व्यक्ती हेल्दी आहे, त्या व्यक्तीला शक्यतो हे इन्फेक्शन होणार नाही, कारण की आपण हेल्दी आहोत, स्ट्रॉंग आहोत, इम्युनिटी आपली चांगली आहे। तर ज्या व्यक्तीची इम्युनिटी वीक आहे, जे व्यक्ती हेल्दी नाही आहेत, ज्यांना काहीतरी आजार आहे, अशा व्यक्तीला लवकर होऊ शकतो, कारण की त्यांची मुळातच इम्युनिटी लो आहे। त्याच्यानंतर आपण योग्य आपला आहार जर घेतला, योग्य व्यायाम केला, आपल्या आजूबाजूचं वातावरण आपण स्वच्छ ठेवलं, आपण कधी पण घराच्या बाहेरून आलो तर स्वतःच्या आपण व्यवस्थित हात धुतले, वेळोवेळी आपण हात धुतले, त्याच्यानंतर स्वतःला घरात
म्हणजे की बाहेरून आल्याच्या नंतर डिसइन्फेक्ट व्यवस्थित केलं तर आपल्याला हा डिसीज होण्याचे चान्सेस खूप प्रमाणे कमी होतात। आता सध्या तरी आपल्या देशामध्ये ह्या डिसीजचा एकही पेशंट सापडलेला नाहीये, पण आपण अलर्ट राहिलेलं बरं। ते म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। तर आपण आधीच प्रिव्हेन्शन घेतलं, प्रतिबंधात्मक उपाय केले तर हा डिसीज आपल्याला होणारच नाही। शरीरावर आलेली प्रत्येक रॅश म्हणजेच एमपॉक्स व्हायरस नाहीये, दुसरे भरपूर डिसीज असू शकतात। तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून खात्री करून विचारून घेऊ शकता। जर असं काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रॅश वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवू शकता। तर हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या सगळ्या लोकांना मंकीपॉक्स व्हायरस नेमका काय आहे, तो कसा पसरतो, त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे कळायलाच पाहिजे आणि त्या लोकांना हा व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही शेअर नक्की करा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये सांगा। अजून काही प्रश्न असतील एमपॉक्स व्हायरसबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिकोजिकेला सबस्क्राईब करा। मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। मला पेशंट्सला बिना सलाईन, बिना इंजेक्शन आणि बिना साईड इफेक्ट्सवाल्या मेडिसिन शिवाय बरं करायला आवडतं। थँक्यू सो मच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।